आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा शपथविधी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेचा दौरा यशस्वीपणे आटोपून आज मायदेशी परतले. 6वी आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र काँग्रेस आजपासून नवी दिल्ली इथं सुरू. मुंबईत वाहतुकीचं मोठं जाळं तयार करण्यात सरकारला यश आलं असून पुढच्या 5 ते 7 वर्षात मुंबईचा कायापालट करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि सुलतान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. न्यायमूर्ती सूर्यकांत संविधानिक आणि दिवाणी कायदे क्षेत्रातले तज्ज्ञ असून वर्ष 2019 पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायदान करत आहेत. सरन्यायाधीश पदाचा त्यांचा कार्यकाळ 15 महिन्यांचा असेल. मावळते सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई काल सेवानिवृत्त झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेचा दौरा यशस्वीपणे आटोपून मायदेशी परतले. जोहान्सबर्ग G20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाचं मोदी यांनी कौतुक केलं असून राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचं आणि दक्षिण आफ्रिकेच्या सरकारचे त्यांनी आभार मानले आहेत. इथं विविध जागतिक नेत्यांशी झालेल्या बैठका आणि संवाद यशस्वी ठरले असून त्यामुळे विविध देशांशी भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या शिखर परिषदेचा काल समारोप झाला. या परिषदेच्या 3ऱ्या सत्रात त्यांनी काल सांगितलं की तंत्रज्ञान हे मानवकेंद्रित, जागतिक आणि मुक्त स्रोतांवर आधारित असायला हवं. सर्वांसाठी समन्यायी भविष्य, अत्यावश्यक खनिजं, योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर हे सत्र आधारित होतं. शाश्वत विकास, विश्वासार्ह व्यापार, निष्पक्ष वित्तपुरवठा आणि सर्वांना समृद्ध करणारी प्रगती आवश्यक आहे असं मोदी यावेळी म्हणाले. शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी जपानचे प्रधानमंत्री सानी ताकाईची, कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठका घेतल्या. 6वी आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र काँग्रेस आजपासून नवी दिल्ली इथं सुरू झाली. कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. 3 दिवसांच्या या कार्यक्रमात चर्चासत्र, व्याख्यान, युवा शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी परिषद तसंच प्रदर्शनाचा समावेश आहे. या कार्यक्रमात जगभरातून प्रतिनिधीसह कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, ICARचे उपमहासंचालक, उद्योग प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे तज्ज्ञ आदी 1000हून अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. स्मार्ट कृषी, अन्न प्रणाली आणि पर्यावरण संरक्षणासाठी कृषीशास्त्राची पुनर्कल्पना अशी या परिषदेची संकल्पना आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी इस्रायलच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्याचा समारोप करताना इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग आणि प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेऊन चर्चा केली. या दोन्ही बैठकांमध्ये भारत-इस्रायल सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. इस्रायलचे राष्ट्रपती हर्झोग यांच्या भेटीत व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान तंत्रज्ञान, नवोपक्रम तसेच व्यापक आर्थिक सहकार्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तर प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, शेती, पाणी व्यवस्थापन आणि नवोपक्रम क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांच्या नेतृत्वाखाली भारताचं एक शिष्टमंडळ भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष परत आणण्यासाठी भूतानला पोहोचलं आहे. हे अवशेष भूतानने आयोजित केलेल्या जागतिक शांती प्रार्थना महोत्सवासाठी विशेष सन्मान म्हणून पाठवण्यात आले होते. हे अवशेष भूतानच्या ताशीजोद झोंगच्या ग्रँड क्युनेरे हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. आसामचे स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा लचित बारफुकन यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. लचित बारफुकन यांची शौर्यगाथा पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ते धैर्य, देशभक्ती आणि नेतृत्वाचं प्रतीक होते असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मैं असम की उस महान धरती को प्रणाम करता हूं जिसने मां भारती को लासित बोरफुकन जैसे अदम्य वीर दिए हैं।
लासित बोरफुकन जैसी महान विभूतियां भारत मां की अमर संतानें इस अमृत काल के संकल्प को पूरा करने के लिए हमारी अविरत प्रेरणा है, निरंतर प्रेरणा है। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईत वाहतुकीचं मोठं जाळं तयार करण्यात सरकारला यश आलं असून पुढच्या 5 ते 7 वर्षात मुंबई पूर्णपणे बदलण्याचं उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुंबईत आयोजित IIUMN मुंबई 2025 या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी युवा वर्गाशी संवाद साधला। यावेळी युवा वर्गासाठीच्या अनेक योजना आणि मुंबईतल्या महत्त्वाच्या प्रकल्पांविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी पाताल लोक म्हणजे भुयारी मार्गाचं मोठं जाळं तयार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। हे सर्व प्रकल्प 2032 पर्यंत पूर्ण होतील अशी ग्वाही त्यांनी या कार्यक्रमात दिली। मुख्यमंत्री इंटर्नशिप योजनेमुळे अनेक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मदत झाली। ही योजना राज्यात यशस्वी झाली, त्यामुळे इतर राज्यसुद्धा ही योजना राबवत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले। मला असं वाटतं की खूप चांगला हा आम्ही प्रोग्राम केला आणि आता तो आमचा 10 वर्ष चाललेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की भारतातल्या 6 राज्यांनी आमच्याकडे येऊन हा प्रोग्राम समजून त्या स्टेटमध्ये त्यांनी तो प्रोग्राम सुरू केला आहे। गोव्यात सुरू असलेल्या 56व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज बालपणाच्या विविध छटा आणि संघर्षाविषयीचे विविध चित्रपट दाखवण्यासाठी युनिसेफ अर्थात संयुक्त राष्ट्र बालनिधीबरोबर भागीदारी केली आहे। मुलांचे प्रश्न, आव्हानं आणि संधी यांची मांडणी करण्यासाठी इफ्फीत 5 चित्रपट दाखवले जात आहेत। हे सर्व चित्रपट भारत, कोसोवो, इजिप्त, दक्षिण कोरिया अशा विविध देशांचे असून यामुळे प्रेक्षकांना सांस्कृतिक सीमा ओलांडून लहान मुलांचं जग अनुभवता येईल, असं मनोगत युनिसेफच्या भारतातल्या प्रतिनिधी सिन्थिया मॅककॅफ्रे यांनी व्यक्त केलं आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात भारत अजूनही पिछाडीवर आहे। काल दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात 489 धावा केल्या। दक्षिण आफ्रिकेच्या अखेरच्या 4 खेळाडूंनी धावसंख्येत 252 धावांची भर घातली। सेनुरान मुथुसामी यानं 109 धावांची शतकी खेळी केली, तर मार्को यान्सनचं शतक थोडक्यात हुकलं। त्यानं 93 धावा केल्या। भारताच्या वतीनं कुलदीप यादव यानं सर्वाधिक 4 तर बुमराह, सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले। सलग दुसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला, तेव्हा भारतानं आपल्या पहिल्या डावात बिनबाद 9 धावा केल्या होत्या। खेळ पुन्हा सुरू झाल्यावर भारताची फलंदाजी गडगडली। शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 बाद 174 धावा झाल्या होत्या। शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांचा 350वा हुतात्मा दिन आज आहे। गुरु नानक देव यांच्या शिकवणीच्या प्रसारासाठी गुरु तेग बहादूर यांनी देशभर प्रवास केला होता। मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुलतान अझलान शाह चषक 2025 स्पर्धेत काल सलामीच्या सामन्यात भारताच्या संघानं कोरियावर 1-0 असा विजय मिळवला। मोहम्मद राहिलनं खेळातला एकमेव गोल केला। भारतीय संघाचा सामना आज बेल्जियमच्या संघाशी दुपारी 3:30 वाजता होणार आहे। पुढच्या 2 दिवसात उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात दाट धुकं पसरण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकेल, केरळ, माहे तसंच अंदमान आणि निकोबार बेटांवर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। दिल्ली राजधानी क्षेत्रात हवेचा दर्जा खालावलेला असून तिथला AQI आज सकाळी 396 नोंदवला गेला। ठळक बातम्या पुन्हा एकदा। देशाचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा शपथविधी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेचा दौरा यशस्वीपणे आटोपून आज मायदेशी परतले। 6वी आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र काँग्रेस आजपासून नवी दिल्ली इथं सुरू। मुंबईत वाहतुकीचं मोठं जाळं तयार करण्यात सरकारला यश आलं असून पुढच्या 5 ते 7 वर्षात मुंबईचा कायापालट करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आणि सुलतान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।